नमस्कार. पंजाबराव डक यांनी नुकताच 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात बंगालच्या खाडीत तयार झालेल्या चक्रीवादळामुळे काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत पश्चिम विदर्भात रिमझिम पावसाचा तर विदर्भात पूर्व मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अमरावती, वाशिम, यवतमाळ, चांदूरबाजार, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय मराठवाड्यात रिमझिम पाऊस पडणार असा अंदाज आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात ढगाळ हवामान राहणार असं त्यांनी नमूद केलंय. याशिवाय पंजाबरावांनी 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस थैमान घालणार असं म्हटलंय. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे 11 डिसेंबरच्या सुमारास अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होणार आहे. 11 डिसेंबर नंतर सुरू होणारा पाऊस हा जवळपास 16 डिसेंबरपर्यंत सुरूच राहील. या काळात उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असंही त्यांनी सांगितलंय. एकंदरीत 15-16 डिसेंबरपर्यंत राज्यातील हवामान बिघडलेलंच राहणार आहे. त्यामुळे आता डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात तरी थंडीचा जोर वाढतो का, हे विशेष पाहण्यासारखं राहणार आहे. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.